सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत। पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने। आंबा काजू उत्पादकांना राज्य सरकारने काही दिवसांपूर्वी मदत केली होती। या संदर्भात लोकांच्या तीव्र प्रतिसादाबद्दल माहिती दिली। आम्ही मिळालेल्या मदतीच्या अनुसार फक्त 220 रुपये प्रति आंब्याच्या झाडाला मिळाले आहेत। ही मदत अत्यंत तुटपुंजी आहे, त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने जास्तीत जास्त मदत वाढवून देण्याचे निर्देश दिले आहेत। त्यामुळे राज्य सरकार कृतीतून आंबा काजू उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देईल, असा विश्वास पालकमंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केला आहे। आज मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आदरणीय उदय सामंतजी, मी आणि अन्य मंत्री महोदयांनी मुख्यमंत्री साहेबांकडे जे आंबा उत्पादक आणि काजू उत्पादकांना राज्य सरकारने काही दिवसाअगोदर मदत केली होती, त्या संदर्भात लोकांच्या तीव्र प्रतिसादाबद्दल माहिती दिली। आम्ही त्यांना हेही सांगितलं की मिळालेल्या मदतीच्या अनुसार प्रत्येक झाडामागे फक्त 220 रुपये शेतकऱ्यांना मिळत आहे। ही मदत अतिशय तुटपुंज आहे आणि कधी न मदत मागणाऱ्या आंबा उत्पादकांबरोबर राज्य सरकारने उभं राहिलं पाहिजे। त्यावर लगेच आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी अर्थ खात्याच्या संबंधित प्रमुखांना या संदर्भात निर्देश दिले की ही मदत वाढवता कशी येईल, जास्त जास्त कशी करता येईल, यावर लवकरात लवकर कारवाई करावी असे आदेश त्यांनी पारित केले। येणाऱ्या काही दिवसांमध्ये आमचं महायुतीचं सरकार आंबा उत्पादक आणि काजू उत्पादकांच्या बरोबर ताकदीने उभा आहे। हे शब्दापलीकडे कृतीतून निश्चितपणे दिसून येईल। धन्यवाद। सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत।